आता जो तिसरा टप्पा आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अर्थातच त्याचा जो प्रचार आहे, तो प्रचार म्हणजे थंडावलेला आहे. आता एकंदरीत आपण समीकरण पाहिलं तर काही निष्कर्ष निश्चितच पुढे येतात. हे निष्कर्ष कशाच्या आधारावर येतात? तर ज्या काही सभा झाल्या, ज्या सभांना गर्दी झाली, त्या गर्दीमध्ये जर आपण विचार केला किंवा माध्यमांनी गर्दीतील लोकांशी साधलेला संवाद असेल, त्यांची मिळालेली उत्तरं असतील, या सगळ्यांचा एकूण जर आपण यामध्ये सोशल मीडिया हे एक मोठं फॅक्टर आहे यंदा दिसून आलंय. या सगळ्याचा विचार करता काही तर्क आपल्या समोर निश्चित उभे राहतात आणि ते तर्क जर आपण थोडेसे सिस्टमॅटिकली लावून पाहिले, एकत्र जोडून पाहिले, तर काही मतदार तर त्यात निघतो का अशी एक संभावना तयार होते. आणि त्याच्याच आधारावर जर आपण विचार केला तर यातला एक विशेष मतदारसंघ येतो. म्हणजे ज्या मतदारसंघाचं म्हणजे 2 मतदारसंघ असे आहेत. एक छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव. या दोन्ही शहराचं नावं बदलली, पण या दोन्ही शहरातले जे आताचे ठाकरे गटाकडून उभे आहेत उमेदवार, ते निष्ठावंत आहेत असा एक प्रचार आहे. ते ठाकरेंना सोडून गेले नाही म्हणून त्यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत असे बोलले जातं. पण रिअल फॅक्ट काय आहे, यांच्या विरोधातले उमेदवार किती ताकदीचे आहेत आणि ग्राउंड रिपोर्ट आता नेमकं काय म्हणतो, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. ते म्हणजे जर आपण धाराशिवचा विचार करणार असू तर धाराशिवचा एकंदरीत निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण विचार केला किंवा उमेदवारी देण्याबद्दलचा जर आपण विचार केला तर यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच इथून भाजपाला ही सीट पाहिजे होती, त्यानंतर शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला ही सीट पाहिजे होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी यासाठी आग्रही होती. म्हणजे या 2-3 गोष्टीचा जर विचार केला तर इथून नेमका कोणता उमेदवार देण्यात येईल याबद्दल कोणतीही ठोस भूमिका किंवा तिढा सुटत नव्हता. अशा वेळी परदेशी यांचं नाव, जे पूर्व अधिकारी होते, त्यांचंही नाव पुढे आलं होतं की विकासाचं राजकारण पुढं करून म्हणजेच भावनिक राजकारण जर केलं तर अर्थात ओमराजे निंबाळकर सरस ठरतील म्हणून प्रवीण परदेशी यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. पण बऱ्याच घडामोडी झाल्या. शेवटी जे राणा कुटुंब अगोदर राष्ट्रवादीत होतं, राष्ट्रवादीत निवडणूक लढले, त्याच्यानंतर आमदारकीला पुन्हा ते भाजपात आले आणि आता पुन्हा खासदारकीला राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. आता हे जे सगळं समीकरण आहे ते समीकरण जर आपण तपासलं, निश्चितच राणा घराण्याचं जिल्ह्यात चांगलं वर्चस्व आहे. विशेष म्हणजे तेर असेल, तुळजापूर असेल, हे जे काही गावं आहेत, या गावांमध्ये कळंब असेल, या सगळ्यांमध्ये त्यांचं एक वर्चस्व आहे, त्यांचा एक पक्का मतदार आहे आणि निश्चितच राणा ज्या पद्धतीनं काम करतात त्याचाही मोठा फायदा इथं होऊ शकतो. पण दुसरीकडे जर पाहिलं तर पदांसाठी, प्रतिष्ठेसाठी, सत्तेसाठी पक्ष बदलला जातोय का, हा एक मोठा प्रश्न ओमराजे निंबाळकर उपस्थित केला आहे. आणि त्याच उपस्थितीत केलेल्या प्रश्नांमुळे त्यांना म्हणजे राणांना मोठ्या प्रमाणात धक्का लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे राणा हे जरी अभ्यासू व्यक्तिमत्व दिसत असले तरी त्यांची पत्नी तितकी सक्षम आहे का याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण की मुलगा मल्हार असेल, ते राजकारणात सक्रिय फारसे दिसत नसले तरी बॅक साईडला ते मोठी भूमिका निभावताना दिसतात. अशामध्ये आपण जर विचार केला तर खासदारकीसाठी एक मोठा उमेदवार घरातला का होईना पण अशा उमेदवार देणं अपेक्षित होता ज्यांचं संघटन अतिशय मजबूत आहे. निश्चितच लेडीज क्लबच्या माध्यमातून अर्चनाताई यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण ओमराजे निंबाळकर यांचं जर आपण वर्चस्व पाहिलं, संघटन पाहिलं, काम करण्याची पद्धत पाहिली तर निश्चितच सरस ठरताना दिसते. सोबतच भावनिक, आता पाटील आणि निंबाळकर हे जेव्हा एकमेकांविरोधात असतात तेव्हा भावनिक लढाई तयार होते आणि भावनिक लढाईमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ओमराजे हे सरस ठरताना दिसलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाबद्दल जी काही किंवा महायुतीबद्दल जे काही संकल्पना आता रूढ झाल्या आहेत किंवा त्यांच्याबद्दल एक मत
प्रवाह तयार झालेला आहे लोकांच्या मनामध्ये आणि बऱ्याच जणांमध्ये, म्हणजे सर्वेनुसार खुद्द भाजपाच्या सर्वेमध्येही लोक नाराज असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आल्याचं बोलले जात आहे. म्हणजेच काय, तर याचा फटकाही कुठेतरी त्यांना बसू शकतो. दुसरीकडे जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, त्यांच्या बऱ्याच सभा महाराष्ट्रात होत आहेत, ज्या अगोदर इतक्या प्रमाणात झाल्या नाही. कुठेतरी पराभवाची भीतीची एक झलक त्यांच्या या सभेतून दिसून येते का, ही एक पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीचे जे काही सभा झाल्या, त्या सभांमध्ये उपस्थित नागरिकांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की कोणाला मतदान कराल, तेव्हा त्यांनी सरळ सरळ ओमराजे यांना मतदान करणार असल्यास सांगितलं. म्हणजे सभा जरी यांची असली तरी मतदान आम्ही ओमराजेंना करू. दुसरी गोष्ट म्हणजे ओमराजे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचा फोन उचलतात. या फोनहूनही टीका टिप्पणी झाली. पण या फोनचा जर आपण विचार केला तर साहजिकच, जर खासदार आपला फोन उचलत असेल तर याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होतो, एक आत्मीयता तयार होते. आणि निष्ठावंत गद्दार या पाठीमागचा जर प्रचार पाहिला, म्हणजे कालच तिथली जर आपण सभा पाहिली उद्धव ठाकरेंची किंवा अगोदरची सभा पाहिली, तर इथलं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं असं एक दिसून येतंय. आणि ओमराजे कदाचित बाजी मारू शकतात असंही बोललं जात आहे. आता निश्चितच ही बाजी मारण्यासाठी इतकी सोपी नसणार आहे. राणाही ताकद लावणार आहेत, अजित पवार ताकद लावणार आहे, फडणवीस ताकद लावणार आहे, कारण फडणवीसचे जवळचे समजले जातात राणा. आता या सगळ्या लढाईत नेमकी बाजी कोण मारेल, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.